इलेक्शन ड्युटीवर असणारे आणि इथून पुढे ज्यांना ज्यांना इलेक्शन ड्युटी लागणार आहे त्यांच्याबाबत आयोगाने आज एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक असा निर्णय घेतलेला आहे आणि त्याचं पत्रसुद्धा तात्काळ काढलेलं आहे। या इलेक्शनपासूनच त्याची सुरुवात होणार आहे। नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात गेट ऑल स्पेशल चॅनल। सविस्तर वृत्त पाहूयात। निवडणूक निर्णय अधिकारी महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय या ठिकाणावरून तात्काळ म्हणून हे पत्र प्रति आयुक्त बृहन्मुंबई महापालिका तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सर्व जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी मुंबई शहर उपनगर वगळून सर्व जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी मुंबई शहर व मुंबई उपनगर सर्व निवडणूक निर्णय अधिकारी विधानसभा मतदारसंघ जिल्हाधिकारी विषय विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मतदान अधिकारी व कर्मचारी यांना निवडणूक भत्ता आहार भत्ता त्यांच्या वैयक्तिक बँक खात्यावर ऑनलाईन पद्धतीने अदा करण्याबाबत मार्गदर्शक सूचना। भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या कार्यालयाच्या 18 एप्रिल 2024च्या शासन निर्णयात नमूद दराप्रमाणे राज्यातील लोकसभा विधानसभा सार्वत्रिक पोटनिवडणुकांच्या मतदान मतमोजणी कर्तव्यार्थ नियुक्त केलेल्या अधिकारी व कर्मचारी यांना निवडणूक भत्ता आहार भत्ता अदा करण्यात येतो। विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करता नियुक्त मतदान अधिकारी व कर्मचारी यांना सदर निवडणूक भत्ता हा त्यांच्या वैयक्तिक बँक खात्यावर ऑनलाईन पद्धतीने अदा करायचा आहे। विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करता नियुक्त केलेल्या मतदान अधिकारी व कर्मचारी यांना निवडणूक भत्ता ऑनलाईन पद्धतीने अदा करण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना पुढीलप्रमाणे आहेत। निवडणूक कर्तव्यार्थ मतदान केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी इत्यादी पदासाठी नेमण्यात आलेले अधिकारी कर्मचारी यांच्या बँक खात्याबाबत माहिती NIC ने विकसित केलेल्या पोलिंग पर्सनल मॅनेजमेंट सिस्टीम या सॉफ्टवेअरमध्ये भरण्यात आलेली आहे। उपरोक्त अधिकारी कर्मचारी यांचे सेकंड रँडमायझेशन झाल्यानंतर त्यांची विधानसभा मतदारसंघात निवडणूक कर्तव्यार्थ नेमणूक झाल्यानंतर संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतदान अधिकारी व कर्मचारी यांच्या बँक खात्याची माहिती सदर सॉफ्टवेअरमध्ये उपलब्ध असल्याची खात्री करावी। उपरोक्त अधिकारी कर्मचारी यांची पहिले व दुसऱ्या प्रशिक्षणाच्या दिवसाची हजेरी NICच्या सॉफ्टवेअरमध्ये नोंदवण्यात यावी। तसेच मतदान पथकांना मतदान केंद्रावर रवाना करतेवेळी मतदान अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती आणि त्यांची किती दिवसांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे याची नोंद सॉफ्टवेअरमध्ये करावी। थर्ड रँडमायझेशन झाल्यानंतर उपरोक्त नमूद अधिकारी कर्मचारी यांना अदा करावयाच्या रकमेची परिगणना NICच्या सॉफ्टवेअरमधून करण्यात येईल व संपूर्ण मतदारसंघासाठी एकत्र यादी सोबत दिलेल्या नमुन्यात तयार होईल। सदर नमुना डाउनलोड करून निवडणूक निर्णय अधिकारी व संवितरण अधिकारी यांचे ज्या बँक खाते आहेत त्या बँकेकडे सदरची यादी व रक्कम पाठवण्यात यावी। NICच्या सॉफ्टवेअरमध्ये नोंदवलेले बँक खाते योग्य आहे किंवा नाही याची तपासणी करण्याकरता दिनांक 18 नोव्हेंबर 2024 रोजी प्रायोगिक तत्त्वावर प्रत्येक अधिकारी कर्मचारी यांना त्यांच्या बँक खात्यावर ₹1 निवडणूक निर्णय अधिकारी व संवितरण अधिकारी यांच्या खात्यातून अदा करून संबंधितांची बँक खाते योग्य असल्याबाबत खात्री करावी। बँक खाते चुकीचे आढळून आल्यास सॉफ्टवेअरमध्ये योग्य बँक खात्याची नोंद करावी। तसेच मतदान पथकांना रवाना करताना त्या अधिकारी कर्मचाऱ्यांना ट्रायल पेमेंट मिळालेले नाही त्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्याची अचूक माहिती NICच्या सॉफ्टवेअरमध्ये अद्ययावत करावी। मतदान अधिकारी व कर्मचारी यांना करायचे ट्रायल पेमेंटची SOP सोबत जोडली आहे। अशा प्रकारे सर्व मतदान अधिकारी व कर्मचारी यांच्या बँक खात्याबाबत खात्री करून घेतल्यानंतर दिनांक 19 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत NIC सॉफ्टवेअरमधून ऑटोमॅटिक जनरेटेड स्क्रोल सेम बँक स्क्रोल अँड NEFT स्क्रोल डाउनलोड करून सदर स्क्रोलची प्रिंट संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी व संवितरण अधिकारी यांनी मतदान अधिकारी व कर्मचारी यांना रक्कम अदा करण्याबाबत पत्राद्वारे बँकेस कळवावे। सदर पत्रामध्ये संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना सदरची रक्कम दुपारी 1 वाजता अदा होईल अशी कार्यवाही करण्याबाबत बँकेस सूचना द्याव्यात। उपरोक्त सूचनांचे पालन करून त्यानुसार कारवाई करण्यात यावी अशी आपणास विनंती आहे। मात्र ज्या जिल्ह्यांना सदर सूचनेनुसार NIC सॉफ्टवेअरमार्फत निवडणूक भत्ता अदा करणे शक्य होणार नाही असे वाटत असेल त्या जिल्ह्यांनी याबाबत सबळ कारणमीमांसा देऊन उपरोक्त प्रक्रियेचे पालन न करण्याचा निर्णय जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या स्तरावर घ्यावा। आपला के सूर्यकृष्णमूर्ती उपसचिव व सहाय्यक मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या सहीने सदरचं पत्र काढण्यात आलेलं आहे।